RT ॲडमिशन 2026-27 तर लॉटरी निघालेल्या विद्यार्थ्यांना पालकांना फक्त 10/4/26 ते 30/4/26 मध्ये प्रवेश घ्यायचा होता. मात्र बरेचसे पालक असे आहेत की ज्यांनी आपला प्रवेश अजून घेतलेला नाही. आता याच्यामध्ये गोंधळ असा झाला आहे की ज्या ज्या पालकांनी आपले रेंट ॲग्रीमेंट दिले होते आणि फॉर्म भरताना जे लोकेशन टाकले होते याच्यामध्ये बराचशी तफावत आहे आणि ही तफावत असल्यामुळे त्यांचे ॲडमिशन होत नाही. अशातच आता जे व्हेरिफिकेशन सेंटरवाले आहेत ते आता घरोघरी जाऊन व्हेरिफिकेशन करत आहेत की पालकांनी भरलेली अर्जातील माहिती आणि फिजिकल माहिती बरोबर आहे का. अशा कंडिशनमध्ये बऱ्याचशा पालकांचे प्रवेश हे रखडले आहेत. तर आता आपण इथे RTAच्या डॅशबोर्डवर पाहू शकता की टोटल ॲप्लिकेशन नंबर हे 2,89,286 आहेत. नंबर ऑफ सिलेक्शन 1,05,811 झाले आहेत आणि वेटिंगमध्ये 86,034 आहेत. आणि अजून म्हणजे आज 23 तारीख आहे, 23 तारखेच्या 12 वाजेपर्यंत फक्त 48,367 ॲप्लिकेशन ॲडमिटेड झाले आहेत. म्हणजे फक्त एवढ्या लोकांनी ॲडमिशन घेतले आहे. तर हा आकडा खूपच कमी असून आता वेटिंगवाल्यांना जास्त चान्स असण्याची संधी आहे. त्याचे कारण पण असेच आहे कारण रेंट ॲग्रीमेंट ज्या ज्या पालकांनी केले होते आणि त्यांनी जो फॉर्म भरला होता यामध्ये तफावत आढळून येत असल्यामुळे त्यांचे ॲडमिशन नाकारण्यात येत आहे. म्हणजे व्हेरिफिकेशनमध्ये त्यांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत. आणि बरेचसे जे डॉक्युमेंट असतात बर्थ सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला आणि आधार कार्ड, रेंट ॲग्रीमेंट, तर बऱ्याचशा पालकांनी रेंट ॲग्रीमेंट हे आपले फॉर्म भरल्यानंतर केले आहेत. अशा पण कारणामुळे बऱ्याचशा पालकांचे ॲडमिशन नाकारण्यात येत आहे. तर अशा कंडिशनमध्ये आता जे वेटिंगमध्ये पालक आहेत यांना संधी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे जे पालक वेटिंगमध्ये आहेत त्यांनी काळजी करायचं कारण नाही आहे. त्यांना नंबर लागण्याची शक्यता आहे. तरी किती वेटिंगपर्यंत नंबर लागू शकेल तर याच्यासाठी आपण आपणास जे स्कूल दिले आहे, कारण आपणास जो नंबर दिला होता वेटिंग नंबर, त्या वेटिंग नंबरच्या डाव्या बाजू स्कूल दिले आहे. त्या स्कूलमध्ये जाऊन आपण RTAच्या सीट्स किती वेटिंग आहेत अंतर्गत माहिती मिळवायची आहे. ॲक्च्युली अशी माहिती कुणीही देणार नाही, पण आपण ती अंतर्गत माहिती मिळवून घ्यायची आहे. आणि शक्यतो एक 10च्या आत म्हणजे 5 ते 6 पर्यंत ज्या ज्या लोकांची वेटिंग आहे यांचे ॲडमिशन होऊन जाईल आणि याच्यानंतर 10 पर्यंत जे वेटिंग आहे यांचे ॲडमिशन होऊन जाईल. तर वेटिंगमध्ये असलेल्या पालकांसाठी ही एक चांगली बातमी आहे की आता आपली वेटिंग सीट ही कन्फर्म होणार आहे. याचे कारण असेच आहे की रेंट ॲग्रीमेंटच्या बऱ्याचशा कारणामुळे फिजिकली व्हेरिफिकेशनमध्ये पालकांचे अर्ज बाद होत आहेत. बऱ्याच जणांनी अर्जामध्ये माहिती जी भरली आहे ती चुकीची आहे आणि फिजिकल त्यांना जेव्हा व्हेरिफिकेशनवाले व्हिजिट करत आहेत घरोघरी जाऊन तेव्हा त्यांना ती माहिती आणि अर्जामधील माहिती याच्यामध्ये बरीचशी तफावत आढळत आहे. आणि व्हेरिफिकेशनवाले कोणतीही सूचना न देत असताना पालक जेव्हा घरी नसतील तेव्हा ते व्हिजिट करत आहेत. याचे कारण असे आहे की त्यांना अचूक माहिती मिळवण्यासाठी असे ते प्रकार करत आहेत आणि ते अगदी बरोबर आहेत. कारण बऱ्याचशा पालकांनी हे रेंट ॲग्रीमेंट आणि लोकेशन याच्यामध्ये बरीचशी तफावत आढळत आहे. अर्ज भरत असताना दिलेले लोकेशन आणि रेंट ॲग्रीमेंटवरील ॲड्रेस या लोकेशनमध्ये तफावत आढळल्यामुळे बऱ्याचशा पालकांचे अर्ज हे बाद होत आहेत. आणि याच कारणामुळे वेटिंगमधील पालकांची आता संधी वाढली आहे. त्यामुळे वेटिंगमध्ये असलेल्या पालकांनी काळजी करायची नाही आहे. फक्त आपले वेटिंग नंबर किती आहे बघायचं आहे. जेवढे कमी वेटिंग नंबर असेल तेवढा आपला जास्त नंबर लागण्याची शक्यता आहे. तर वेटिंगमधल्या पालकांना हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आणि हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.